हाय फ्रेंड्स, रविवार आला की घरातली स्त्री, मग ती आई असो किंवा पत्नी, तिला एकच टेन्शन येतं, ते म्हणजे सोमवार ते शुक्रवार डब्याला भाज्या काय द्यायच्या. खूपदा असं होतं की पूर्वतयारी नसल्यामुळे भाज्या बनवता येत नाहीत, मग खूप घाई होते, गडबड होते. तर रविवारच्या दिवशी थोडीशी पूर्वतयारी केली तर तुम्ही ह्या आठवड्याभराच्या भाज्या आधीच तुम्ही नियोजन करू शकता, काय बनवायच्या त्या ठरवू शकता. तर अशाच मी आठवड्याभराचा आज मेनू सांगितलेला आहे. 5 दिवसाच्या 5 भाज्या सांगितलेल्या आहेत. अगदीच झटपट बनतात, त्याला वेळही लागत नाही आणि तुम्ही अर्धा ते पाऊण तासात डबा देऊन तयार करून देऊ शकता. तर आज आपण अशाच 5 भाज्या बघणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपी पाहूयात. तर पहिली भाजी बनवण्यासाठी इथे मी एक पॅन ठेवलेला आहे. पॅन गरम करायला घेतला आहे. पॅन थोडा गरम झाला की यामध्ये 1 चमचा आपण तीळ घालणार आहोत. तीळ आपल्याला थोडेसे तडतड उडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. थोडेसे खरपूस झाले की आपण ते भाजायचे बंद करणार आहोत. तर तीळ आपले तडतड उडायला लागलेत, त्याचा कलरही चेंज झाला आहे. तर आता यामध्ये मी साधारण 2 चमचे सुकं खोबरं बारीक किसून घेतलेलं आहे ते घालणार आहे आणि सुकं खोबरंही आपल्याला याबरोबर थोडंसं भाजून घ्यायचं आहे. किसून घेतलेलं असल्यामुळं हे भाजायला जास्त वेळ लागत नाही. तर तुम्ही पाहू शकता की याचा छान कलर चेंज झालेला आहे. आता आपण हे काढून घेणार आहोत. तर एका मिक्सर जारमध्ये आपण हे तीळ आणि खोबरं जे भाजून घेतलेलं होतं ते थंड करून घेतलं आहे आणि ते घालणार आहोत. सोबतच यामध्ये घालणार आहोत 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या. तर लसणाच्या पाकळ्यांसोबत मुठभर मी यामध्ये कोथिंबीर घालते. कोथिंबीर कमी जास्त तुमच्या चवीनुसार करावी आणि हे आपण बारीक करून घेणार आहोत. पाणी न घालता आपण हे बारीक करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता की हे छान बारीक झालेलं आहे. लसणाच्या ओलाव्यामुळं हे पटकन बारीक होतं. तर आता इथे मी भेंडी घेतलेली आहे. 2दा स्वच्छ धुवून घेतली ही भेंडी आणि पुसून घेऊन ही अशी चिरून घेतलेली आहे. याला मधून असे कट करून घेतलेले आहेत. तर भेंडी आकाराने मोठी असेल तर त्याचे 3 भाग करा आणि जर छोटी असेल तर 2 भागात कट केली तरीही चालेल. तर आज आपण अशीच मसाला भेंडी बनवणार आहोत. तर एका प्लेटमध्ये आपण हा तयार केलेला सगळा मसाला काढून घेणार आहोत. जे आपण वाटण बनवून घेतलेलं होतं ते. आता तुम्ही भेंडी, मी इथे 2 ते 3 लोकांसाठी बनवून दाखवते. तुमची भेंडी किती आहे तशानुसार तुम्ही वाटण काढून घ्या. चवीनुसार मी यामध्ये मीठ घालते. यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत. तर साधारण 2 चमचे मी शेंगदाणे भाजून घेतलेले होते आणि ते कुटून घेतलेले आहेत. सोबतच यामध्ये 1 चमचा मी काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकते आणि पाव चमचा हळद टाकते. तर एवढेच मसाले टाकायचे, जास्त काही टाकायचं नाही आहे. हे सगळे मसाले आपण व्यवस्थित एकत्र करणार आहोत, एकजीव करणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता की हे सगळे व्यवस्थित एकजीव झालेले आहेत. यात तेल वगैरे घालायचीही आवश्यकता नसते. आता आपण ही भेंडीमध्ये जी चीर मारलेली होती त्यामध्ये हा मसाला भरून घेणार आहोत. तर व्यवस्थित दाबून असा हा मसाला भरून घ्यायचा. तर भेंडीच्या सगळ्या कापांमध्ये हा मसाला आपण भरून घेणार आहोत. अंगठ्याच्या साहाय्याने प्रेस करायचा, म्हणजे तो तेलामध्ये बाहेर निघत नाही. तर सगळ्या भेंडीमध्ये आपण हा मसाला भरलेला आहे आणि तरीही साधारण चमचाभर मसाला राहिलेला आहे. तर तो आपण भाजीमध्ये घालणार आहोत. तर आता इथे मी तोच पॅन घेतलेला आहे. या पॅनमध्ये आपण 2 चमचे तेल घेणार आहोत, कारण आपण ही भेंडी जी आहे ती यामध्ये शॅलो फ्राय करणार आहोत. त्यामुळे तेल थोडंसं जास्त घ्यायचं. तव्यावरती सगळीकडे पसरून घ्यायचं आणि तेल थोडं गरम करून घ्यायचं. तेल गरम झालं की यामध्ये आपण ह्या भेंडी ठेवणार आहोत. अगदी थोडंसं अंतर ठेवून ह्या भेंडी सगळ्या ठेवून घ्यायच्या यावरती. त्या व्यवस्थित ठेवल्या की राहिलेला जो आपला मसाला होता तो यावरती पसरून टाकायचा. तो हा मसाला मी यावरतीच टाकून देत आहे आणि 1-2 मिनटं भेंडी या तेलावरती फ्राय करून घ्यायची आणि नंतर हलक्या हाताने ही पलटून घ्यायची. तर ही व्यवस्थित अशी पलटून घेतली. भेंडी 1-2 मिनटं अशी फ्राय करून घेतली की यावरती झाकण ठेवायचं. आता झाकण ठेवून साधारण 2 ते 3 मिनटं याला एक वाफ काढून घ्यायची. 2 ते 3 मिनिटांनी वाफ काढून घेतल्यानंतर ही हलवून घ्यायची. भेंडी बनवताना लक्षात ठेवायचं की भेंडी फक्त एकदाच वाफवून घ्यायची असते, त्याच्यावरती एकदाच झाकण ठेवायचं असतं. तर ही तेलावरती आपण छान क्रिस्पीसर होईपर्यंत भाजून घेतली, तळून घेतली. तर तयार आहे आपली ही मस्त मसाला भेंडी. अगदी झटपट बनते. रविवारी जर तुम्ही भेंडी धुवून, पुसून किंवा चिरून ठेवली तर ही सोमवारी बनवायला जास्त वेळ लागत नाही. तर झटपट बनणारी भेंडी पाहिली. आता दुसरी रेसिपी आपण मंगळवारसाठी बघतोय. तर इथे मी एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि 2 ते 3 बटाटे मी असे सोलून घेतलेले आहेत. तर आता हे बटाट्याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत. एका बटाट्याचे असे 2 काप करून घ्यायचे आणि त्यानंतर याचे छान असे पातळसर काप करून घ्यायचे. खूप पातळही करायचे नाहीत आणि खूप जाडही ठेवायचे नाहीत. तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते तसे साधारण
अशा आकाराचे काप करून घ्यायचे आणि हे बटाटे आपण पाण्यात घालून घेणार आहोत, कारण बटाटे काळे पडतात. तर असेच सर्व बटाटे मी चिरून घेणार आहे. सगळे बटाटे चिरल्यानंतर हे बघा, या साईजचे मी काप करून घेतलेले आहेत. तर आपल्याला हे सगळे बटाटे पाण्यामध्ये व्यवस्थित धुवून घ्यायचे. 2 पाण्याने मी हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता थोडंसं पाणी घालून हे असे पाण्यामध्ये ठेवणार आहे. तर आता आपण एका कढईमध्ये तेल घेणार आहोत. तर इथे मी 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल थोडंसं जास्तच घ्यायचं आणि तेल थोडं आपल्याला गरम होऊन द्यायचं आहे. तर तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचं. तेल गरम झालं की यामध्ये मी जिरे टाकणार आहे. तुम्ही मोहरी टाकू शकता. आमच्या घरात मोहरीची फोडणी आवडत नाही, त्यामुळे मी फक्त जिरे टाकलेली आहे पूर्ण सगळ्या भाज्यांमध्ये. जिरी तडतडली की यामध्ये थोडासा कढीपत्ता आणि हिंग टाकायचं. हे व्यवस्थित तडतडलं की हे बटाटे जे सगळे आहेत ते पाणी निथळून आपण काढून घेणार आहोत आणि हे यामध्ये घालायचे. बटाटे आपल्याला व्यवस्थित तेलावरती छान परतून घ्यायचे आहेत. बटाटे साधारण 60 ते 70% तेलावरती छान भाजले गेले पाहिजेत, ते शिजले गेले पाहिजेत. तर तुम्ही पाहू शकता की मी साधारण 5 ते 7 मिनटं झालं हे बटाटे छान हलवून घेते आणि याचा कलरही चेंज झाला आहे आणि आता हे तुटायला लागलेत, म्हणजे हे 60 ते 70% छान भाजले गेलेले आहेत. तर आता ते साईडला करून तिथेच तेलामध्ये मी 2 चमचे काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकते आहे. इथे कांदा लसूण मसाला वगैरे वापरायचा नाही, शक्यतो काश्मीरी लाल मिर्च पावडर वापरा. छोटा अर्धा चमचा मी हळद टाकते आणि 1 चमचा धना पावडर टाकते. धना पावडर आठवणीने टाका, याने खूप छान चव येते. चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं. मसाले तेलामध्ये परतले की या बटाट्यावरती छान मिक्स करून घ्यायचे आणि बटाटा आपल्याला यामध्ये छान परतून घ्यायचा आहे. मसाल्यासोबत हा व्यवस्थित परतून घ्यायचा, व्यवस्थित सगळा छान मिक्स करून घ्यायचा. हा व्यवस्थित मिक्स झाला की यावरती आता आपण झाकण ठेवून हा वाफलून घेणार आहोत. तर साधारण 3 ते 4 मिनटं यावरती मी झाकण ठेवलं आहे. झाकण काढून हा व्यवस्थित हलवून घ्यायचा. हा छान क्रिस्पीसर होतो, तुम्ही पाहू शकता. 2 ते 3 वेळा मी यावरचं झाकण ठेवून हा हलवून हा शिजवून घेतलेला आहे. तर आता आपला बटाटा छान शिजलेला आहे. वरून कोथिंबीर टाकते. तर तयार आहे आपला मस्त क्रिस्पीसर असा बटाटा. बटाट्याच्या काचऱ्याही आता याला तुम्ही म्हणू शकता. तर ह्या बटाट्याच्या काचऱ्या खायला खूप सुंदर लागतात, डब्यालाही खूप सुंदर लागतात. तर तुम्ही हे झटपट अशा बनवू शकता. वरण भातासोबतही ही खूप छान लागतात. तर ही दुसरी रेसिपी झाली. तिसरी रेसिपी बनवण्यासाठी इथे मी वाटाणा ऑलरेडी सोलून ठेवलेला होता आदल्या दिवशी. साधारण पावशर वाटाणा आहे हा मी डायरेक्टली कुकरच्या डब्यामध्ये घेतलेला आहे आणि यामध्ये मी 1 ग्लास पाणी घालते. पाणी एवढं घालायचं वाटाण्याच्या थोडंसं वर आलं पाहिजे. तर यामध्ये आपण साधारण अर्धा चमचा मीठ घालणार आहोत आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तर आपल्याला हे वाटाणे शिजवून घ्यायचे आहेत, त्यामुळे मी कुकरमध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि त्यामध्ये हा डबा ठेवते. हा डबा ठेवून झाकण लावून आपल्याला गॅसवरती याची एक शिट्टी करून घ्यायची आहे. तर तुम्ही कुकर लावून नंतर तुमची चपात्याची कणिक वगैरे मळू शकता. तोपर्यंत या कुकरची बरोबर एक शिट्टी होते आणि हा थंड होतो. तर आपल्याला ही शिट्टी करून घ्यायची आणि थंड करून घ्यायचा. तर आपला कुकर थंड होतोय तोपर्यंत एका पॅनमध्ये आपण 2 चमचे तेल घेणार आहोत. इथे आपण वाटाण्याची उसळ करणार आहोत. तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये आपण फोडणी टाकणार आहोत. तर मी इथे 1 चमचा जिरे टाकलेली आहे. मोहरी तुम्ही आधी टाकणार असाल तर मोहरी तडतडून घेऊन मग जिरे टाकायची. जिरे व्यवस्थित तडतडली की यामध्ये थोडीशी कढीपत्त्याची पानं टाकायची आणि ही तडतडून द्यायची. ही तडतडली की यामध्ये मी कांदा टाकणार आहे. तर साधारण एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला होता, तो यामध्ये टाकायचा आणि कांदा आपल्याला छान गुलाबीसर रंगावरती परतून घ्यायचा आहे. तर साधारण 2 ते 3 मिनटं मी कांदा परतल्यानंतर तुम्ही पाहू शकता कांद्याचा कलरही चेंज झाला आहे आणि कांदा छान शिजलाही गेला आहे. तर कांदा आपण थोडासा बाजूला करून यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत. तर अर्धा टोमॅटो मी छान बारीक चिरून घेतला आहे, तोही यामध्ये टाकायचा आणि हाही तेलावरती छान परतून घ्यायचा, शिजवून घ्यायचा. तर आता आपला टोमॅटो आणि कांदा पटकन शिजावा म्हणून यामध्ये मी थोडंसं मीठ घालते. लक्षात ठेवा, मीठ आपण वाटाणा शिजवतानाही घातलेलं होतं, त्यामुळे मीठ बेतानेच घालायचं. तर आता टोमॅटो आणि कांदा आपण छान परतून घेऊन एक 2 ते 3 मिनटं शिजवून घेतलेला आहे. तो थोडासा साईडला करायचा आणि यामध्ये आपण मसाले घालणार आहोत. तर इथे मी घरचा साठवणीचा मसाला जो कांदा लसूण मसाला आहे तो 3 चमचे घालणार आहे. इथे मी दुसरा कोणताच मसाला घालणार नाही आहे. तुम्ही कोणताही तुमचा जो घरचा साठवणीचा मसाला आहे तो घाला आणि हा तेलावरती 2 मिनटं छान परतून घेणार आहोत आणि नंतर हा व्यवस्थित मिक्स करून कांदा टोमॅटोसोबत 2 मिनटं परतून घेणार आहोत. तर हा व्यवस्थित आपला छान तेलावरती परतला की यामध्ये आपण कोथिंबीर घालणार आहोत. कोथिंबीर वरून घालण्यापेक्षा अशी जी फोडणीत घातली तर याची चवही खूप छान येते.
त्यामुळे अशी फोडणीत कोथिंबीर नक्की एकदा ट्राय करा. तर ही आपण तेलावरती छान 2 मिनिटं परतून घेणार आहोत आणि आता हे शिजवलेले वाटाणे घालणार आहोत. तर एक शिट्टीमध्ये वाटाणा मस्त शिजतो. तुम्ही पाहू शकता हा छान शिजला गेलेला आहे. तर यातल्या पाण्यासकट आपण हा मिक्स करून घेणार आहोत. वाटाणा व्यवस्थित छान शिजला गेला आहे, त्यामुळे आता आपल्याला हा व्यवस्थित मिक्स करून यातलं जे पाणी आहे एक्स्ट्राचं ते फक्त आटवायचं आहे. त्यामुळे गॅसची फ्लेम थोडीशी हाय ठेवली तरीही चालेल. तर आता याला एक छान उकळी आलेली आहे. मी यामध्ये थोडासा दाण्याचं कूट घालते, कारण मला याची भाजी जी आहे ती थोडीशी लपतपीत बनवायची. थोडीशी जर वाटाण्याची उसळ पूर्ण ड्राय बनवली तर खाताना ती अशी घशाला अडकल्यासारखी वाटते. त्यामुळे मी यामध्ये थोडासा रस्सा ठेवणार आहे. त्यामुळे मी थोडासा यामध्ये दाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करणार आहे. तर तुम्ही पाहू शकता की 1-2 उकळ्यानंतर यातलं पाणी बऱ्यापैकी आटायला लागलेलं आहे. तर यातलं तुम्हाला किती पाणी ठेवायचं आहे, किती आटवायचं आहे, त्यानुसार तुम्ही गॅसची फ्लेम आत्ताही बंद करू शकता, किंवा तुम्हाला थोडीशी उसळ पूर्ण ड्राय बनवायची असेल तर पाणी आटल्यानंतर बंद करू शकता. मी थोडंसं पाणी ठेवलेलं आहे. आपली वाटाण्याची उसळ तयार झालेली आहे. अगदी झटपट बनलेली आहे. तुम्ही पाहू शकता. तर थोडीशी वाटाणे आधी सोलून ठेवले की अशी तुम्ही उसळ बनवू शकता. आता पुढच्या दिवसाची रेसिपी बनवण्यासाठी मी एका कढईमध्ये साधारण अर्धा पाऊण चमचा तेल घेतलेलं आहे आणि या तेलामध्ये आपण ही मटकी घालणार आहोत. तर मी मोडाची मटकी बाहेरून विकतच आणलेली होती. ती स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि पाणी निथळून ही आपण या कढईमध्ये घालणार आहोत. ही मटकी आपण या तेलावरती छान खरपूस भाजून घेणार आहोत. तर मटकी अशी खरपूस भाजून घेतली की ही शिजायला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे मटकी अशी भाजून घ्यायची आणि तेलावरती ही भाजेपर्यंत तुम्ही बाकीची प्रोसेस करू शकता. कांदा वगैरे चिरायचा आहे तो चिरून घेऊ शकता. तर साधारण 4 ते 5 मिनटं ही मटकी मी छान तेलावरती भाजून घेणार आहे. याला छान खरपूस रंग आला पाहिजे आणि यातलं जे मॉइश्चर आहे सगळं ते निघून गेलं पाहिजे. तर तुम्ही पाहू शकता की ही थोडीशी अशी आता सुकायला लागलेली आहे आणि ही छान भाजली गेलेली आहे. मी तुम्हाला दाखवते. तर आपली मटकी व्यवस्थित छान भाजली गेलेली आहे. हिला छान असा खरपूस रंग आलेला आहे. तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आणि ही मटकी बाजूला काढून घेणार आहोत. आता आपण त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये 1 चमचा आपण जिरी टाकणार आहोत आणि सोबतच कढीपत्ताही टाकणार आहोत. जिरी आणि कढीपत्ता छान तेलामध्ये तडतडला की यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. तर कांदा मी मध्यम आकाराचा 1 कांदा बारीक चिरून घेतलेला होता तो यामध्ये घालायचा आहे. जेव्हा तुम्ही मटकी भाजायला घेतात तेव्हाच तुम्ही मटकी भाजत भाजत कांदा, टोमॅटो या सगळ्या गोष्टी चिरून ठेवू शकता. त्यामुळे तुमचं वेळेचंही नियोजन होईल आणि जास्त वेळही लागत नाही स्वयंपाक बनवताना. तर साधारण 2 ते 3 मिनटं हा कांदा आपण तेलावरती छान परतून घेतोय. तुम्ही पाहू शकता कांद्याचा छान कलर चेंज झालेला आहे. तर असाच कांदा आपल्याला हा छान शिजवून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनटं परतल्यानंतर यामध्ये मी टोमॅटो टाकणार आहे. तुम्हाला जर आलं लसणाची पेस्ट आवडत असेल तर या स्टेजला तुम्ही आधी आलं लसणाची पेस्ट टाकून ती 2 ते 3 मिनटं परतून घेतली तरीही चालेल. सोबतच यामध्ये मी अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकलेला आहे आणि हा टोमॅटो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. कृती बऱ्यापैकी सेमच आहे. टोमॅटो शिजण्यासाठी यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनटं हा टोमॅटो आपल्याला यामध्ये शिजवून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता की भाज्यांच्या कृती बऱ्यापैकी सेमच आहेत. त्यामुळे तुम्ही जर पूर्वतयारी करून ठेवली तर जास्त वेळ लागत नाही. आपला कांदा आणि टोमॅटो छान शिजला गेला आहे. तर यामध्ये सुके मसाले घालणार आहोत. पाव चमचा मी हळद घातलेली आहे. 1 चमचा मी काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकली आहे. 1 छोटा चमचा मी धना पावडर टाकते आहे आणि 1 चमचा मी इथे गोडा मसाला वापरलेला आहे. हे सगळे छोटे चमचे आहेत त्यामुळे मी 1-1 चमचा टाकला आहे. तुमच्याकडे जर मोठे चमचे असतील तर अर्धा चमचा टाकला तरीही चालेल. आणि इथे मी साधारण 1 ते 1.5 चमचा मोठा भरून साठवणीचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. यामध्ये माझा किचन किंग मसाला घालायचा राहिला. थोडासा किचन किंग मसाला घातला तर याला चव खूप छान येते. सोबतच यामध्ये मी चिरलेली कोथिंबीर घालणार आहे आणि ही तेलावरती छान परतून घेणार आहे. याच्यामुळे चव खूप छान येते. तर ही तेलावरती व्यवस्थित परतली की आपण जी भाजून घेतलेली मटकी होती ती यामध्ये घालायची. तर मटकी आपण भाजून घेतल्यामुळे आता आपल्याला जास्त शिजवायला वेळ लागत नाही. तर ही व्यवस्थित या सगळ्या मसाल्यासोबत मिक्स करून घ्यायची. आता मटकी जर तुम्हाला वाफेवरती शिजवायची असेल तर यावरती एक ताटली ठेवायची आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं
आणि तशीही तुम्ही वाफेवरती शिजवू शकता, किंवा इथे मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि यावरती आपण या पाण्यातच आपण ही मटकी शिजवून घेणार आहोत. तर ही मटकी व्यवस्थित मिक्स करून घेते मी पाण्यामध्ये आणि झाकण न ठेवता आपण आता ही शिजवून घेणार आहोत. तर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि तुम्ही पाहू शकता हिला एक छान उकळी आलेली आहे. तर ही एकदा आपण हलवून घेणार आहोत. एक दोनदा अशीच हलवत हलवत आपण ही मटकी शिजवून घेणार आहोत. तर यातमध्ये मी जरासं थोडं पाणी आटवून घेते. तुम्हाला मटकीची उसळ कशी बनवायची, पूर्ण ड्राय बनवायची आहे किंवा थोडंसं पाणी ठेवायचं आहे, त्या अंदाजानुसार तुम्ही यातलं पाणी ठेवू शकता. तर अशा प्रकारे आपली ही मटकीची छान उसळ तयार झालेली आहे. मी यात जास्त पाणी ठेवलेलं नाही आहे. तर तुम्ही पाहू शकता की किती झटपट ही अशी बनली. बाजारातून तयार मोडाची मटकी मिळते, तर ती आणली तर तुम्हाला अशी बनवायला जास्त वेळ लागणार नाही. तर आता आपण शेवटची रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी इथे मी जी मूग डाळ असते ती आदल्या दिवशी रात्री भिजत घातलेली आहे. ही घरची मूग डाळ आहे, त्यामुळे याला सालीही दिसत आहेत आणि अनपॉलिश आहे, त्यामुळे ती पिवळी दिसत नाही. तर ही छान भिजल्यामुळे ही छान तुटती आहे. तर आपल्याला तिथे मूग डाळीचा डाळकांदा बनवणार आहोत. त्यासाठी मी आदल्या दिवशी रात्री भिजवून ठेवलेली आहे. तुम्हाला जर लक्षात नसेल तर उठल्या उठल्या गरम पाण्यामध्ये भिजत घातली तरी ही अर्ध्या तासात पटकन भिजून निघते. तर तुम्ही जर घाईच्या वेळी बनवत असाल तर ती गरम पाण्यात भिजवली तरीही चालेल. तर इथे मी रात्रभर भिजवून ठेवलेली ही मूग डाळ घेतलेली आहे. ही स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतली आणि नंतर ही पाण्यामध्ये अशी भिजत घातली. तर ही साधारण एक छोटा कपभर आहे. इथे मी 2 ते 3 लोकांना पुरेल एवढा डाळकांदा दाखवते, त्यामुळे ही कपभर मी मूग डाळ घेतलेली आहे. तर आता आपण एका कढईमध्ये तेल घेणार आहोत. साधारण 2 चमचे मी कढईमध्ये तेल घेते. तेल गरम झालं की यामध्ये आपण जिऱ्याची फोडणी टाकणार आहोत. आधी मोहरी टाकायची, तुम्हाला मोहरी आवडत असेल तर, आणि ती तडतडून घ्यायची आणि मग जिरी टाकायची. जिरी टाकल्यानंतर ही छान तडतडली की मी यामध्ये कढीपत्ता टाकणार आहे. तुम्ही म्हणाल की प्रोसेस सगळी सेम आहे. भाज्या बऱ्यापैकी सेमच असतात, प्रोसेस बनवायची सेमच असते, फक्त भाज्या बदलल्या जातात, त्याची प्रोसेस सेमच राहते. तर हे दोन्ही तडतडले की यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत. आता इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा थोडा मोठा चिरून घेतलेला आहे. डाळ कांदा बनवताना कधीही कांदा बारीक चिरून घ्यायचा नाही, कारण मग त्यामुळे डाळ कांदा जो आहे तो असा चिकट बनतो. त्यामुळे कांदा मी थोडासा मोठा चिरून घेतलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर अजून थोडा मोठ्या आकाराचा चिरून घेतला तरीही चालेल. तर साधारण आपल्याला 1-2 मिनटंच हा कांदा परतून घ्यायचा आहे. याचा कलर बदलला की आपण यामध्ये टोमॅटो घालणार आहे. तर अर्धा टोमॅटो मी इथे मोठ्या आकारामध्ये चिरून घेतला आहे. टोमॅटो ही जास्त बारीक चिरायचा नाही, कारण जो डाळ जी असते ती अशी चिकट होते शिजवल्यानंतर. त्यामुळे कांदा आणि टोमॅटो नंतर टाकल्यानंतर ते अजूनच चिकट होऊ शकते, त्यामुळे हे मोठ्या मोठ्या आकारातच चिरायचे. तर कांदा आणि टोमॅटो 2 मिनटं परतल्यानंतर ते साईडला करायचे आणि या तेलामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि 2 ते 3 चमचे कांदा लसूण मसाला टाकायचा. तर मी इथे साठवणीचा कांदा लसूण मसाला आहे तो टाकला आहे. या रेसिपीमध्ये शक्यतो तुम्ही कांदा लसूण मसाल्याचाच वापर करा, खूप छान चव येते. आणि हे सगळे मसाले तेलावरती व्यवस्थित परतून घ्यायचे आणि नंतर कांदा आणि टोमॅटोसोबत मिक्स करायचे. चवीनुसार यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत. साधारण या 2-3 जणांच्या जेवणासाठी अर्धा ते पाऊण चमचा मीठ खूप होतं. तर हे व्यवस्थित आपण सगळं मिक्स करून घेतलं की यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत. बारीक चिरलेली कोथिंबीर तुम्ही रविवारी आणून ही छान निवडून ठेवली की या भाज्या बनवायला जास्त वेळ लागत नाही. तर कोथिंबीरही आपण तेलावरती परतून घेतली की यामध्ये ही भिजवलेली मूग डाळ आपण घालणार आहोत. पाणी निथळून घ्यायचं आणि ही मूग डाळ यामध्ये मिक्स करायची. तर घरची मूग डाळ असल्यामुळे ही अनपॉलिश आहे, त्यामुळे ही थोडीशी जास्त पौष्टिक आहे. तर ही व्यवस्थित आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता की ही व्यवस्थित मिक्स झालेली आहे. आता जर तुम्हाला उशीर झालेला असेल किंवा घाई असेल तर यामध्ये असं अर्धा ग्लास पाणी घालायचं आणि ही भाजी सरळ कुकरला लावायची. कुकरला 1 शिट्टीमध्ये ही व्यवस्थित शिजली जाते आणि जास्त वेळही लागत नाही. तर आपण इथे कढईमध्येच करणार आहोत, त्यामुळे मी हे व्यवस्थित मिक्स केलं आणि आता यावरती झाकण ठेवून साधारण 5 ते 7 मिनटं याला छान उकळी येऊन द्यायची आहे. 5 ते 7 मिनटानंतर आपण हे काढणार आहोत आणि हे व्यवस्थित हलवून घेणार आहोत. तर असं झाकण लावत लावत आपल्याला ही मूग डाळ जी आहे ती शिजवून घ्यायची आहे. ही भिजल्यामुळे हिला जास्त वेळ लागत नाही. तर तुम्हाला डाळकांदा जर घाई गडबडीत बनवायचा असेल तर तुम्ही कुकरलाही लावून घेऊ शकता. तुम्ही पाहू शकता यातलं पाणीही बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि आपली जी डाळ आहे तीही व्यवस्थित शिजली गेली आहे. ही छान अशी दाबल्यानंतर फुटती आहे. तर आपली डाळकांदा जो आहे तो तयार झालेला आहे. गॅसची फ्लेम बंद करूयात आणि हा एका प्लेटमध्ये काढूयात.
तर तुम्ही पाहिलं की थोडीशी पूर्वतयारी केली तर आठवड्याच्या भाज्या बनवायला जास्त वेळ लागत नाही. इथे आपण 5 प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या बनवल्या, ज्यामध्ये थोड्याशा कडधान्य होती, थोडेसे ज्या पालेभाज्या असतात त्या होत्या. तर अशाच आपण झटपट भाज्या बनवू शकतो. जर तुम्ही रविवारच्या दिवशी भाज्या आणून निवडून ठेवल्या, कोथिंबिरी, मेथीच्या भाज्या ह्या सगळ्या निवडून ठेवल्या, तर ह्या अशा गोष्टी बनवायला जास्त वेळ लागत नाही. तर ही तुम्हाला सिरीज कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची जास्तीत जास्त लिंक शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्यामुळे माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. पुन्हा मी अशीच एक अजून सिरीज घेऊन येईल, ज्यामध्ये नाश्त्याच्या रेसिपीज असतील किंवा अशाच लंच बॉक्सच्या रेसिपीज असतील. तर स्टे ट्यून. थँक्यू.